या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत दामिनी आदित्य आणि पारूबद्दल जे काही बोलत असते त्यामुळे अहिल्या चिडून म्हणते की दामिनी याआधीसुद्धा तू त्या दोघांवर वाटेल ते आरोप केले आहेत आणि प्रत्येक वेळी तोंडावर पडली आहेस हे लक्षात आहे ना. तर श्रीकांतही म्हणतो की हो दामिनी, आणि आमचा ना आमच्या मुलावर पूर्ण विश्वास आहे. आणि जसं तू म्हणतेस तसा जर तो पारूचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेला असेल तर त्यात काय चुकीचं आहे. आणि खरं तर आपण सगळ्यांनी मिळून पारूचा वाढदिवस साजरा करायलाच हवा. आणि ते ऐकून दामिनी म्हणते की ठीक आहे, तुम्ही जे बोलताय ते पटतंय मला. आणि आपण असं गृहीत धरूयात की आदित्य पारूसोबत नाही आहे, मग तो कुठे आहे माहिती आहे का तुम्हाला काही. आणि दामिनीचा हा प्रश्न ऐकून अहिल्या आणि श्रीकांत खाली मान घालतात. आणि मग श्रीकांत आदित्यला कॉल करायचं ठरवतो, पण आदित्य काही त्याचा कॉल रिसीव करत नाही. दुसरीकडे तो अजय त्या सगळ्या मुलींना आणि पारूला घेऊन समुद्रकिनारी आलेला असतो. आणि मग तो गाडीचा शटर उघडून हसतच पारूला म्हणू लागतो की पारू, आता तुला इथे वाचवायला कोणीही येणार नाही. तर पारूही हसत म्हणत असते की तुला काही खरंच असं वाटतं का रे की तू मला येथून दुबईला पाठवून देशील आणि आदित्य सर काहीच करू शकणार नाही. तर तो अजय हसतच म्हणतो की तुझा तो आदित्य काय सुपरमॅन आहे का इथे यायला. अगं जोपर्यंत तो इथे येईल ना तोपर्यंत तू दुबईला गेलीसुद्धा असशील. आणि त्याचवेळी नेमका आदित्य त्या ठिकाणी येतो आणि त्याची गाडी पाहून पारू खूप खुश होते आणि मोठमोठ्याने त्याला हाका मारू लागते. पण अजय पटकन तिला आतमध्ये ढकलतो आणि त्या गाडीचं शटर बंद करतो. तर पारू त्या मुलींना सांगत असते की आता तुम्ही घाबरू नका, आपली लवकरच इथून सुटका होणार आहे. दुसरीकडे अहिल्या काळजीत असते. श्रीकांत तिला समजावत म्हणत असतो की तुझ्या वाढदिवसानिमित्त अनेक लोक तुला भेटण्यासाठी आले आहेत आणि जर तू त्यांना आता नाही ना भेटले तर उगाच चर्चा होतील. पण अहिल्या म्हणत असते की श्रीकांत, मला खरंच खूप अस्वस्थ वाटत आहे. आपल्या आनंदाच्या प्रसंगी आपली दोन्ही मुलं इथे नाही आहेत, ते कुठे आहेत हे देखील आपल्याला माहीत नाही. आणि मग ती असंही म्हणते की श्रीकांत, आपल्या मुलांचं आपल्यावरचं प्रेम कमी तर नाही ना रे झालं. आणि ते ऐकून श्रीकांत हसून म्हणतो की अहिल्या, तू उगाच काही विचार करू नको. अगं, आपल्या मुलांचं आपल्यावरचं प्रेम कधीही कमी होणार नाही. आणि कदाचित असू शकतात त्यांची काही महत्त्वाची कामं, त्यामुळे ते दोघेही बाहेर गेले असतील. पण मला खात्री आहे ते संध्याकाळपर्यंत नक्की येतील, तू नको काळजी करू. आणि त्यावर मग अहिल्या नाईलाजाने हो म्हणते. दुसरीकडे आदित्यला पाहून तो अजय घाबरलेलाच असतो आणि मग त्यानंतर आदित्य त्याला चांगलंच मारतो. तर दुसरीकडे मोनिकाजवळ प्रीतम असतो आणि तो मोनिकाला म्हणत असतो की हे बघ, माझं बोलणं ना शांतपणे ऐकून घे. आपल्यात जे काही घडलंय ना ते मला खरंच काही माहीत नाही. पण मी हे नाकारत नाही आहे की तू प्रेग्नेंट आहेस. आणि ते ऐकून मोनिका म्हणते की मग प्रीतम, आता काय हवं आहे तुला. तर प्रीतम म्हणत असतो की हे बघ मोनिका, माझ्यावरनं माझ्या बायकोची, माझ्या घराची जबाबदारी आहे. आणि तू प्रत्येक वेळी फोन करून मला इथे असं नाही बोलावू शकत. आणि प्लीज कृपा कर, पुन्हा झोपेच्या गोळ्या वगैरे घेण्याचा प्रयत्न करू नको. स्वतःच्या आणि त्या बाळाच्या जीवाशी खेळू नको. आणि आता मला इथून जाऊ दे. पण तरीही ती मोनिका म्हणत असते, प्रीतम तू प्लीज असं नको ना बोलू, मला तुझी गरज आहे, तू इथेच थांब. पण त्याचवेळी प्रीतम त्याच्या मोबाईलवर आलेले मिस्ड कॉल आणि आदित्याची व्हॉईस नोट बघतो. आदित्याची व्हॉईस नोट ऐकून तो लगेच घरी जाण्यासाठी निघतो. पण ती मोनिका त्याचा हात पकडते. पण प्रीतम तिचा हात झिडकारतो आणि सांगतो की प्लीज मला आता पुन्हा इथे बोलावू नको. आणि तो तेथून निघून जातो. त्यामुळे ती मोनिका चिडते. दुसरीकडे आदित्य त्या अजयसोबत आणि त्याच्या गुंडांसोबत मारामारी करत असतो. मात्र आदित्य एकटाच त्यांना पुरून उरतो. आणि मग थोड्याच वेळामध्ये पोलिसही त्या ठिकाणी येतात आणि ते अजयला आणि त्याच्या साथीदारांना अटक करतात. त्यानंतर आदित्य त्या सगळ्या मुलींची सुटका करतो. पारूला सुखरूप पाहून त्याला खूप आनंद झालेला असतो. पारू रडतच त्याला मिठी मारते. तर आदित्य त्या इन्स्पेक्टरला सांगतो की आता यांना सोडू नका. आणि मग ते अजयला तेथून घेऊन जाण्यासाठी निघतात. पण पारू त्यांना थांबवते. आणि मग ती अजयकडे जाते आणि त्याच्या कानाखाली मारते. आणि मग पारू आणि आदित्य घरी जाण्यासाठी निघतात. दुसरीकडे जेव्हा श्रीकांत आदित्यच्या रूममध्ये येतो तेव्हा तिथे आदित्याने अहिल्यासाठी एक पत्र लिहून ठेवलेलं असतं. आणि ते पत्र वाचून श्रीकांत खूप खुश होतो आणि म्हणतो की अहिल्या, तुझ्या मुलांचं तुझ्यावरचं प्रेम कधीच कमी नाही होणार. त्यानंतर मग संध्याकाळी पार्टीची सगळी तयारी झालेली असते
अनेक लोक अहिल्याला शुभेच्छा देण्यासाठी आलेले असतात. सर्वजण आनंदात असतात आणि मग त्याचवेळी प्रीतम घरी येतो. तर प्रिया घराच्या बाहेरच उभी असते. ती रडतच प्रीतमला विचारत असते की प्रीतम कुठे गेला होता तुम्ही? तुम्हाला माहिती आहे ना आज आईंचा वाढदिवस आहे. आज तुम्हीही घरी नव्हता आणि आदित्य सरही घरी नव्हते. त्या किती अस्वस्थ झाल्या होत्या तुम्हाला माहिती आहे का? आणि तुम्ही रात्री अचानक उठून निघून गेलात माझ्यासाठी एक मेसेज सोडून. तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही? मला उठवावं, मला सांगावं हे देखील तुमच्या लक्षात राहिलं नाही का? आणि त्यावेळी प्रीतम तिला मिठी मारत म्हणतो की प्रिया मला माफ कर, पण खरंच महत्त्वाचं काम होतं म्हणून जावं लागलं. तर प्रिया रडत म्हणत असते की प्लीज पुन्हा असं करू नका. तुम्हाला माहिती आहे ना माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. आणि त्यावर प्रीतमही हो म्हणतो आणि मग ते दोघे आतमध्ये जाण्यासाठी निघतात. त्यानंतर जेव्हा अहिल्या प्रीतमला पाहते तेव्हा तिला खूप आनंद होतो. प्रीतम तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, तिचा आशीर्वाद घेतो आणि मग त्यानंतर अहिल्या पुन्हा आदित्यची वाट बघू लागते. आणि त्यावेळी श्रीकांत तिला म्हणतो की अहिल्या, आदित्य तुझा वाढदिवस विसरलेला नाही आहे. अगं त्याने त्याच्या खोलीत तुझ्यासाठी एक पत्र लिहून ठेवलं होतं. आणि मग तो आदित्यचं पत्र अहिल्याला वाचून दाखवायला सुरुवात करतो आणि ते पत्र ऐकून अहिल्याचे डोळे नकळतपणे भरून येतात. आणि त्याचवेळी आदित्य पारू त्या ठिकाणी येतात आणि पत्रात मग पुढे जे काही लिहिलेलं असतं ते आदित्य स्वतःच अहिल्याला रडत बोलून दाखवतो आणि मग तो तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. तर अहिल्या त्याला विचारत असते की आदित्य कुठे होतास तू? तर आदित्य म्हणतो की आई मी तुला ते सगळं नंतर सांगेल. पण दामिनी मध्येच म्हणते की वहिनी मी तुम्हाला म्हटलं होतं ना हा आदित्य आणि पारू एकत्रच असतील. बघा आता मला माहिती आहे ना आदित्य पारूचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठीच गेला असेल. आणि हे ऐकून पारू आणि मारुती घाबरतात आणि मग पारू म्हणू लागते की दामिनी मॅडम असं खरंच काही नाही आहे. आदित्य सरांनी तर अजूनपर्यंत मला विषही केला नाही. आणि मग त्यानंतर ती तिच्यासोबत नेमकं काय घडलं होतं आणि आदित्यने तिला कसं वाचवलं हे सगळ्यांना सांगते. तर अहिल्या विचारते की तुम्ही दोघं ठीक आहात ना? त्यावर ते हो म्हणतात. आणि मग दामिनी केक मागवते आणि मग अहिल्या केक कट करून तिचा वाढदिवस सगळ्यांसोबत आनंदाने साजरा करते. पारू मात्र रागातच तेथून निघून जाते. त्यानंतर मग पारू जेव्हा घराच्या बाहेर बसलेली असते तेव्हा आदित्य त्या ठिकाणी येतो. तो पारूला म्हणत असतो की पारू तुझ्यासोबत आज जे काही घडलं ते विसरून जाण्याचा प्रयत्न कर. आणि त्यावर पारू म्हणते हो आदित्य सर, पण आज तुम्ही जर वेळेत आला नसता तर माझं काय झालं असतं? तर आदित्य रडतच म्हणतो की पारू खरं तर माझी चूक आहे, मी तुला एकटीला सोडायलाच नको होतं. आणि मग त्यानंतर तो म्हणू लागतो की मला माफ कर, आज तुझा वाढदिवस आहे पण मी तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही. तर पारू म्हणते की आदित्य सर आज तुम्ही माझा जीव वाचवला आणि यापेक्षा मोठं दुसरं काही असू शकतं का? आणि मग त्यानंतर आदित्य पारूचा हात हातात घेतो, तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि म्हणू लागतो की माझी आई माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तिच्या प्रत्येक वाढदिवसाला तिला सगळ्यात आधी मी विश करतो आणि आत्तापासून तू सुद्धा माझ्यासाठी तेवढीच महत्त्वाची आहे. त्यामुळे तुझ्या वाढदिवसाला सगळ्यात शेवटी मी तुला विश करणार. म्हणजे कसं सुरुवात आणि शेवट दोन्हीही चांगला होईल. आणि ते ऐकून पारूही हसतच हो म्हणते आणि किर्लोस्कर बंगल्याच्या बाहेरच आदित्यच्या खांद्यावर डोकं ठेवते. त्यामुळे आदित्यलाही खूप आनंद होतो आणि ते दोघेजण तसेच तिथे बसून राहतात. तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.